आरे कॉलनी हा एक असा परिसर आहे ना की ज्याला तू प्रिसाइजली नाही पकडू शकत. जिकडे त्याची मर्डर झालेलं ना तिकडे भिंतीवर ना काही अशी सॅटॅनिक टाईपच्या इमेजेस त्याने ड्रॉ केलेल्या होत्या. म्हणजे असं शैतानच्या ज्या इमेजेस आपल्यापर्यंत येतात अशा 2 शिंग टाईप काइंड ऑफ तसं. पुढे गेल्यानंतर जेव्हा त्याने मिररमध्ये बघितलं ना ती बाईक चालते त्याच्या मागे त्याच्या बाईकच्या स्पीडला. बरं, त्याच्या घरी त्याच्या त्या ड्रॉइंग आणि स्केच बुक्समध्ये एक अशी इमेज पोलिसांना सापडली की जिकडे तो शैतान एक मुलाचं मुंडकं कापतोय. एक अशी इमेज त्याने त्याच्या पुस्तकावर बनवलेली की एक शैतान अशी मुंडकं कापतोय आणि ते अशी इमेज होती बेसिकली. आणि साधारण सेम वे मध्ये त्याचा मर्डर तिकडे झालेला किंवा ते जे काय झालेलं ना. तो बोलला की हे लोक तिथे बसून असतात, ते कंटिन्यू बघतात की काय सुरू आहे. अनायशा त्या बॉडीची जेव्हा कवटी तुटली वेगळी झाली तर ती अशी खाली पडली. ओके. तो ती कवटी उघडून त्याच्या आतमध्ये जे काही होतं ना ते सगळं खात होता. आणि असं बोलतात की ते खाल्ल्याने त्यांची पॉवर्स वाढते ब्लॅक मॅजिकची. सो हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर परत आज आपल्यासोबत आले आहेत निखिल. सो निखिल, स्वागत आहे तुझा. येस, थँक्यू सो मच. कारण लास्ट पॉडकास्ट इतका मस्त इंटरॅक्ट झालेलं आपलं, कुठेतरी असं वाटलेलं की अरे राहिलं बरंचसं काय काय सांगायचं राहिलंय. त्यामुळे मलाच नाही राहवलं की बाबा करून टाकूया हा पण पुढचा शो पटापट. तर निखिल, तू लास्ट टाइम जसं मला सांगितलं होतं की तुझ्याकडे आरे कॉलनीच्या स्टोरीज आहेत, तर तिथूनच आपण सुरुवात करू. चालेल चालेल. कारण बिईंग अ मुंबईकर जर तुमच्याकडे आरे कॉलनीच्या हॉरर स्टोरीज नसतील तर मग काहीच फायदा नाहीये. कारण आता बघ, आरे कॉलनी हा एक असा परिसर आहे ना की ज्याला तू प्रिसाइजली नाही पकडू शकत. कारण आरे कॉलनी ही ठाण्यामध्ये पण एक पार्ट आहे, एक बोरिवलीमध्ये पण आहे, गोरेगावमध्ये पण आहे. खूप मोठं जंगल आहे. म्हणजे खूप मोठं होतं ते, आता सिव्हिलायझेशनमुळे लहान लहान होत जातं. पण तरी अजूनही खूप मोठं आहे. म्हणजे अजूनही गोरेगावमधून सुरू झालेला आरे कॉलनीचा एक भाग ठाण्यालाही निघतो, जी काही मोठी गोष्ट नाही. पण त्यामुळे त्याचे ना एरियानुसार वेगवेगळे किस्से आहेत. जसं आता माझ्या माहितीमध्ये ना जे असे खूप हेवी वेटेज आहेत किंवा जे बरेचसे ऐकले गेलेले आहेत असे 2 किस्से. म्हणजे एक जो पवई टू आरे कॉलनी चेकनाका हा जो एक रोड निघतो त्या रोडचा असलेला फेमस किस्सा. आणि दुसरं म्हणजे जी तिकडची पॅरानॉर्मल मर्डर मिस्ट्री आहे ती. हे 2 गोष्टी आपण एक बोलू आता ह्याविषयी थोडं. चालेल. तर पहिलं म्हणजे पवई हा एक असा एरिया आहे की जिकडे तलाव वगैरे या सगळ्या गोष्टी टुरिस्ट प्लेस आहे बेसिकली. सो तिकडनं एक ना रस्ता सुरू होतो जो आरे कॉलनी थ्रू जातो आणि सरळ गोरेगाव चेकनाक्याला बाहेर पडतो. ओके. आणि तो पण एक पट्टा ना जवळपास मे बी असेल 5 ते 6 किलोमीटरचा लांबच्या लांब सरळ पट्टा आहे. असं काय टर्न्स वगैरे थोडेफार आहेत पण एवढे नाही आहेत, मेजर नाही आहेत. सरळ सरळ रस्ता आहे जो पलीकडे निघतो. बट कसं आहे ना, त्या रस्त्याला सेम की जसं आपण लास्ट टाइम बोललो की काही मुंबईचे रस्ते असे आहेत की जे एवढे सुनसान आहेत ना की तिकडे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यामुळे तिकडे असलेल्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा वावर हा जरा जास्त आहे. बघ कसं आहे, आपण म्हणतो की एखादा माणूस मेला की त्याची गोष्ट संपली. नॉट नेसेसरी. कारण जसं आपण देवांवर मानतो तसंच राक्षसांवरही मानतो. सो सेम इट गोज लाईक दॅट. जशी माणसं आहेत तशी त्यांच्या कुठेतरी अतृप्त आत्माही उरलेले असणारच ना. का सुपर नॅचरल म्हणजे काय, जे नॅचरल नाहीये किंवा जे कॉमन नाहीये. तेच जसं आपल्याला देव दिसतो तसं सुपर नॅचरल भूतही दिसू शकतात, असू शकतात. म्हणजे नॉर्मल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो मग तेच की एखादी अधुरी इच्छा राहिलेला माणूस मेला किंवा एखाद्या माणसाला जबरदस्ती मारलं गेलं तर कुठेतरी त्याला त्याची संधी मिळणारच आहे ना त्याची गोष्ट परतफेड करण्यासाठी. असं म्हणतात की प्रत्येक आत्म्याचं एक वय ठरलेलं असतं. तेवढं वय त्याला पृथ्वीवर जगावंच लागतं. मग तू भले जग नाहीतर आत्मा म्हणून जग, जे काय असेल ते. सो तसे आरे कॉलनीमध्ये वावर बरेच आहेत. त्यातलं एक माझ्या माहितीमध्ये म्हणजे की आरे कॉलनीचा तो जो रस्ता आहे पवई टू गोरेगाव चेकनाक्यावाला, त्या रस्त्यावरती ना असं म्हटलं जातं की रात्री 2:30-3 मध्ये, म्हणजे माझ्या एरियामध्ये एक मित्र राहायचा जुना खूप आधी, तो ऑफ झाला. त्याचं काय झालेलं की तो ना तिकडनं यायला निघालेला. एक त्याचं तो ह्याला कामाला होता L&Tला, पण तिकडे मध्ये ना कन्स्ट्रक्शनचं, मेट्रोचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे ना त्याने एकदा तिकडनं रस्ता मारला, जो गोरेगाव चेकनाकावाला रस्ता जो आहे तो, आणि तो राहायचा कांदिवलीला. त्यामुळे त्याने JVLR न मारता त्याने तो आतला पवईचा रस्ता मारून तो गोरेगाव चेकनाका बाहेर पडून मग तो कांदिवलीला जाणार होता. तर तो तसा काही तिकडनं जायचा नाही कारण त्या रस्त्याच्या गोष्टी माहिती असल्यामुळे. पण त्या दिवशी त्याला जायला ऑप्शन नव्हता उरला. तो बोलला आता ऑप्शन नाहीये, जर इकडनं कन्स्ट्रक्शन चालू आहे, जास्त वेळ लागणार असेल तर बघतो आज एकदा ट्राय करून बघतो. तो निघाला आणि अनफॉर्च्युनेटली तो बाईकने चाललेला. तर तिकडे कसं माहितीये, तो रस्ता असा आहे ना की तिकडे बऱ्याच वेळा पोलिसांचे चेकपोस्ट वगैरे पण लागलेला असतो. पोलीस युजली नाही जायला त्या रस्त्याने कोणाला, कारण
कसं आहे ना, काही गोष्टी त्यांनाही मानाव्या लागतात. कशामुळे का होईना, जर आतमध्ये बरेचसे असे डेथ सीन्स किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर पोलिसांना अवेअर तर राहावं लागणार. तर तिकडनं युजली जायला द्यायचे नाहीत. पण त्या दिवशी नेमकं तिकडे काही चेकपोस्ट वगैरे नव्हता. सो तो त्या रस्त्याला गेला तो चाललाय तिकडनं चाललायला सुरुवातीला काय वाटलं नाही. नंतर एका पॉईंट नंतर त्याला सारखं असं वाटायला लागलं की सोबत अजून पण गाड्या आहेत ज्या आजूबाजूला चालतात. बरं, रस्ता पूर्ण रिकामी. त्याला असं वाटतंय की नाही, आजूबाजूला गाड्यांचे हॉर्न्स वाजत आहेत, आजूबाजूला गाड्यांचं त्याला असं भास होतात कंटिन्यू. तो चालवत राहिला. तो नाही जाऊ दे, मला मे बी कामावरून थकलोय म्हणून कदाचित त्यामुळे जास्त वाटत असेल, मी ओव्हरथिंक करत असेल. थोडा पुढे गेला. त्यानंतर त्याला असं वाटलं की कोणतरी त्याच्या मागे बसले. त्याला असं वाटलं की काय म्हणजे मागे असं काय एवढं ऑल ऑफ अ सडन असं काय वाटतंय. चालवते त्याला असं वाटलं की मागून टॅप केलं कोणतरी त्याच्या पाठीवरती. टॅप केलं, तो घाबरला पटकन. पण त्याने चालू ठेवली गाडी. त्याने मिररमध्ये बघितलं ना, तर मिररमध्ये त्याला दिसतंय की त्याच्या मागून ना असे केस स्प्रेड होतात ना, की मागे कोणती लेडीज असेल समज बसलेली, आणि जर तू हवा मागून येते त्याचे केस स्प्रे होतात, उडतात. तसं त्याला दिसलं. तो पटकन घाबरला. त्याने गाडीचा पटकन तिकडेच ब्रेक मारला, त्याची गाडी स्किड झाली आणि तो पडला तिकडे. जास्त काय लागलं नाही, कारण गाडी एका सर्टन स्पीडला होती, अगदी काय सुसाट नव्हती काळोख असल्यामुळे. नॉर्मल तो पडला, उठला आणि थांबला. इकडे त्याने बघितलं, त्याला काही दिसलं नाही. त्यानंतर तो तिकडनं पुढे जायला लागला. हळूहळू तो गाडी चालू केली. हळूहळू काय झालं काय कळत नाही आहे वगैरे, देवाचे मंत्र वगैरे चालू आहेत त्याचे कंटिन्युअसली. आणि त्यानंतर ना पुढे गेला, त्याला एक बाई दिसली पुन्हा तिकडे, व्हाईट कलरची साडी घातलेली एक बाई, जी नॉर्मल अशी उभी आहे रस्त्यामध्ये, काही नाही, लिफ्ट मागत नाहीये, काही नाही. तो चाललाय. त्याने फक्त एक चुकी केली की त्याने तिच्याकडे बघितलं. म्हणजे त्याला चालवतो ना आपण गाडी, असं बघितलं आणि तो पुढे गेला. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा त्याने मिररमध्ये बघितलं ना, ती बाई चालते त्याच्या मागे, त्याच्या बाईकच्या स्पीडला, धावत पण नाहीये, चालते. विचार कर. त्याला असं वाटलं की माझी बाईक चालते की नाही, कारण ही बाईक चालते म्हणजे बाईक चालू आहे की नाही, कारण बाईक मागे चालते कशी आहे. तो त्याला धरून घाम फुटला. तो काय करू. त्याने गाडी चालली आणि शेवटी एका पॉईंटला येऊन ना त्याला लेफ्ट साईडला एक मंदिर दिसलं. त्या मंदिराकडे तो थांबला थोडा वेळ. तो उजेड असतो ना मंदिराचा लेफ्ट साईडला, तिकडे तो थांबला वगैरे थोडा तोपर्यंत नॉर्मल, मंदिर असेपर्यंत नॉर्मल. करायचं काय, तिकडे थांबून राहिला आणि झोपला तिकडे. त्या जी पुढे पाथरी असते ना बांधलेली बऱ्याच वेळा मंदिराच्या पुढे, तिकडे तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ना गाड्यांच्या हॉर्नमुळे वगैरे त्याला जाग आली. उठला तो, चल नशीब म्हणजे उजाडले, ॲटलीस्ट एक 6-7च्या आसपासचे वगैरे टायमिंग असेल. तो उठला आणि घरी आला. घरी येऊन बघतो ना, तर त्याच्या पाठीवर पूर्ण असे नखाचे ओरबडे पाठीवरती, आणि रात्रभराचा सगळा सीन त्या डोक्यामध्ये चालू की असं काही दिसलं तसं काही दिसलं वगैरे. तो खूप घाबरलेला. तो बोलतो काय झालेलं काय कळत नाही वगैरे. त्यानंतर लिटरली 2 वर्ष तो पूर्ण सगळा त्या मेंटल ट्रॉमामध्ये होता. मला असं वाटतं त्याला कोणतरी कंटिन्यू पजेस करतंय किंवा कोणतरी त्याला सारखं बोलवतंय. इव्हन तो ऑफिसवरून येताना पण त्याला असं वाटायचं की ह्या आरेकॉलनीच्या रोडवरून परत जावं, सारखं त्या रूटवरून जावं. असं वाटत होतं की कंट्री मग त्याला ते थोडं ते इकडच्या दर्ग्यामध्ये म्हणा किंवा अजून ते 2-3 मांत्रिक वगैरे आहेत अशा ठिकाणी त्याला घेऊन गेले. आता कुठं जाऊन थोडा स्टेबल झाला. असं वाटतं की नाही गोष्टी थोडा नॉर्मल झाल्या. कारण त्या रोडवरच्या स्टोरीज खूप फेमस आहे. म्हणजे तो तरी नशिबाने कुठेतरी त्या मंदिरामध्ये लागलं म्हणून तो वाचला, पण तिकडे गेल्यानंतर जिवंत पण न राहिलेली किंवा तेवढ्या वेळापुरती निघालेली, पण पुढे नंतर मेंटल ट्रॉमा लागून मग मेंटल ट्रॉमामुळे मेलेली पण बरीच माणसं आहेत. म्हणजे इतक्या स्टोरीज त्याच्या फेमस आहेत. तू इव्हन गुगल वगैरे पण करशील ना, तर बऱ्याच स्टोरीज मिळतील की आरे कॉलनी मोस्ट हॉन्टेड, इंडियातल्या मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये पहिल्या 3 मध्ये त्याचं नाव येतं. सो फेक तर नाही असू शकत. अशीच एक स्टोरी अजून एक होती, ब्रँडन गोन्झाल्विस म्हणून एक खूप फेमस मर्डर कॉन्ट्रोवर्सी म्हणता येऊ शकते. लोकांनी त्याला मर्डरचं पण नाव दिलंय, बऱ्याच ठिकाणी त्याला पॅरानॉर्मल किंवा म्हणतात ना आपल्या काय ते एव्हिल प्रॅक्टिसेस तसं नाव दिलंय करायचं. तो विषय कसा झालेला की ब्रँडन गोन्झाल्विस नावाचा एक मुलगा होता जो गोरेगावला राहायचा, गोरेगाव ईस्ट का वेस्टला राहायचा एवढं एक्झॅक्ट नाही माहिती, पण तो ना रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आरे कॉलनीमध्ये जायचा. एक सर्टन एरिया वगैरे फिरणार वगैरे आणि येणार, असं रोज जायचा यायचा. पण आल्यानंतर ना तो घरी असं काय ना काय स्वतःला रूममध्ये बंद करून काय ना काहीतरी ड्रॉइंग्स आणि या गोष्टी तो करत असायचा. तेवढं घरच्यांनी एवढं लक्ष दिलं नाही, म्हटलं ठीक आहे चल असेल काय ती स्वतःचं काहीतरी हे करत असेल, काम वगैरे काहीतरी करत असेल. एक दिवस असं झाला की तो गेला तो आलाच नाही. घरच्यांनी पोलिसांना वगैरे म्हणजे ऑफकोर्स तरी पहिले 12-13 तास वाट बघितली रात्रीपर्यंत,
आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी घरच्यांनी कंप्लेंट केली पोलिसांकडे की असं आमचा मुलगा मॉर्निंग वॉकला गेला तर आलाच नाही म्हणून. बरं कुठे गेला? आरे कॉलनीमध्ये. ठीक आहे, केले पोलिसांनी थोडं शोधायला सुरुवात केली, कारण आरे कॉलनीमध्ये मॉर्निंग वॉकला गेले म्हटलं पोलीस पण ऑफकोर्स सगळ्यात पहिला आरे कॉलनीला टार्गेट करणार. शोधायला वगैरे सुरुवात केली तर त्यावेळी पोलिसांना एक खबर मिळाली की आरे कॉलनीच्या अशा एका भागामध्ये मुंडकं नसलेली बॉडी मिळाली. ओके, म्हणजे आधी हे ऐकायलाच इतकं क्रिपी वाटतं की मुंडकं नसलेली बॉडी. तर एक असं खंडर टाईपची जागा होती की जिकडे एक मुंडकं नसलेली बॉडी पोलिसांना सापडली. थोडं म्हणतात ना आपण प्रूफ चेक्स वगैरे काही गोष्टी करतो, प्लस ही ह्याच्या मिसिंगची कंप्लेंट आली आहे जो आरे कॉलनीमध्ये वॉकला जायचा वगैरे. सो धागेदोरे जोडून शेवटी ही गोष्ट कळली की ती त्याचीच बॉडी होती. मग थोडं लाईक मुंडकं कट केलं, पोलिसांना असं वाटलं की इट्स अ मर्डर केस. बट नंतर पोलिसांनी जेव्हा थोडं अजून डीपली इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं ना तेव्हा कळलं की जिकडे त्याची मर्डर झालेलं ना तिकडे भिंतीवर ना काही अशी सॅटॅनिक टाईपच्या इमेजेस त्यांनी ड्रॉ केलेल्या होत्या. म्हणजे असं शैतानच्या ज्या इमेजेस आपल्यापर्यंत येतात अशा 2 शिंग टाईप काइंड ऑफ तसं, तर तशा इमेजेस त्याने ड्रॉ केलेल्या होत्या. अशा कळतंय की बाबा कुछ तो निगेटिव्ह चल रहा है यहाँ पे, म्हणजे असं निगेटिव्ह प्रॅक्टिसेस किंवा असं काहीतरी चाललंय. बरं ते झालं. ओके, पोलिसांना वाटलं की ठीक आहे हा इथे येऊन काहीतरी करत असेल किंवा जे काय आहे ते. बरं त्याच्या घरी त्याच्या त्या ड्रॉइंग आणि स्केच बुक्समध्ये एक अशी इमेज पोलिसांना सापडली की जिकडे ॲक्च्युली ह्या केसला थोडाफार पॅरानॉर्मल किंवा सॅटॅनिक प्रॅक्टिसेसवाला टच मिळाला. ते म्हणजे की त्याच्याकडे वही होती ना ती, हाय गुगलवर इमेजेस खूप फेमस आहेत, तुला मिळालं तर टाक हवं तर ती इमेजमध्ये. एक अशी आहे की तो शैतान एक मुलाचं मुंडकं कापतोय. ओके, एक अशी इमेज त्याने त्याच्या पुस्तकावर बनवलेली की एक शैतान अशी मुंडकं कापतोय आणि ते अशी इमेज होती बेसिकली. आणि साधारण सेम वेमध्ये त्याचा मर्डर तिकडे झालेला किंवा ते जे काय झालेलं ना सेम वेमध्ये झालं की त्याचं मुंडकं गायब होतं. बापरे. आता मुंडकं ते मिळालं नाही मिळालं ती पुढची गोष्ट, बट हे त्या वेमध्ये पूर्णपणे गोष्ट घडली गेली. आणि त्यानंतर पोलिसांनी मग थोडा आपला मार्ग बदलला त्या केसकडे बघण्याचा. मग पोलिसांनी थोडं एव्हिल प्रॅक्टिसेस किंवा जे तांत्रिक विद्या वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी ते केलं जातं का या दृष्टीने मग आता अजूनही मे बी त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण ही मुंबईची एक अशी केस आहे ना की ह्या गोष्टीला ॲक्च्युली लोकांना नाही समजत आहे की नेमका कुठच्या गोष्टीचा प्रकार आहे. सो सॅटॅनिक प्रॅक्टिसेस म्हटलं ना की या सगळ्या गोष्टी येतात, कारण इंडियामध्येच इतक्या ठिकाणी सॅटॅनिक प्रॅक्टिसेसच्या गोष्टी केल्या जातात. तेच म्हणजे आता बघ काय म्हणतात ना, चांगली प्रसिद्धी म्हणा किंवा वाईट प्रसिद्धी म्हणा, थोडंफार कोकणाचं पण नाव या गोष्टीमध्ये येतं. बेंगॉल झालं, कोलकाता बेंगॉल ही साईड झाली. त्यानंतर आपलं मणिकर्णिका घाट. आता मणिकर्णिका घाट हा तर फेमसच त्या गोष्टींसाठी. म्हणजे तसं म्हटलं गेलं तर मणिकर्णिका घाटाला एक पौराणिक टच असा आहे की असं म्हटलं जातं इकडून जर तुम्ही तुमचं हे केलात काय म्हणतात अंत्यसंस्कार, तुमचा वरती जायचा मार्ग जास्त सोपा होऊन जाईल. ही जी एक कहाणी चालत आलेली आहे पुराणापासून, त्यामुळे अजूनही त्या मणिकर्णिका घाटाला अंतिम संस्कारासाठी वापरलं जातं खूप जास्त प्रमाणात. पण त्याचाच आज पुढे जाऊन ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिसेस म्हणा किंवा या अशा गोष्टींसाठी इतक्या प्रमाणात वापर व्हायला लागलेला आहे. तर माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे तिकडची वाराणसीचीच आहे ती फ्रेंड, तिने मला ही स्टोरी सांगितलेली होती की तिचे म्हणजे तिकडे असं मानलं जातं की मणिकर्णिका घाटावर तिकडची लोक अशीच नाईट मारतात, म्हणजे फिरण्यासाठी म्हणा किंवा त्या गोष्टी अनुभवण्यासाठी म्हणा वगैरे. तर तिच्या वडिलांनी ही गोष्ट बघितलेली की तिचे वडील एकदा असंच मणिकर्णिका घाटावर थोडं फिरायला वगैरे गेलेले रात्रीच्या वेळी, आणि 2-2:30च्या आसपास ना ते बसले आहेत तिकडे, नॉर्मल विचार करतात की काय चाललंय किंवा हे आजूबाजूला सगळं चाललेलं बघतायत. आणि बघता बघताना त्यांची तंद्री एका ठिकाणी लागली की अच्छा ओके असं आपण एका ठिकाणी शून्यात बघत राहतो ना तसे बघत राहिलेत. आणि तिकडे आता मणिकर्णिका घाट म्हटलं की ते दगडी घाट आहेत, जसं आपला वाळकेश्वर मुंबईत जसं वाळकेश्वरचा जो घाट आहे सेम मणिकर्णिका घाटाचे जसं दगडी पोस्चर आहे पूर्ण. तर त्यांनी काय बघितलं की दगडी पोस्चर जे होतं ना त्या दगडी पोस्चर मधून एक अघोरी साधू बाहेर आला. म्हणजे हेच मुळात एक अनएक्सप्लेनेबल गोष्ट आहे की एका दगडी साच्यातून माणूस कसा बाहेर येऊ शकतो. बरं आला ते असे थोड्या वेळ असं झालं की ओके हे काहीतरी वेगळं आहे, ते बघतायत. तर तो बाहेर आला बसला, त्याच्या समोर एक प्रेत होतं अर्धवट जळलेलं. त्यांनी थोडं जेव्हा काय ते म्हणतात ना त्यांच्या प्रकारे जे मंत्र प्रक्रिया आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते त्यांनी केलं आरामात बसून, म्हणजे कसली घाई नाही, शांत डोकं, एकदम थंड डोकं असतं ना तसं थंड डोक्याने त्याने त्यांची ती एक मसान प्रक्रिया असं काहीतरी त्या गोष्टीला म्हटलं जातं ते त्यांनी केलं तिकडे. आणि एक एक अवयव त्याचा जसा जमेल तसा उरलेला जे काय त्यांनी खाल्लं. म्हणजे ही गोष्टच किती भयानक आहे. आपण ज्या सिव्हिलायझेशनमध्ये वावरतोय असं आपण
या लोकांना आपण तसं बघायला तर नरभक्षक किंवा असं काहीतरी म्हणतो, पण आज तीच गोष्ट कुठेतरी आपल्या पुराणामधून पण चालत आलेली आहे. म्हणजे विचार कर ना, तर त्यांनी ते खाल्ले अवयव वगैरे पूर्ण ते शांत बसून खाल्ले. हे इकडे यांना दरदरून घाम फुटलेला की अरे काय चाललंय नेमकं इकडे समोर. कारण त्यांनी दिवसा वगैरे बघतो रे आपण की प्रत्येक वेळी असं कोण जाऊन खाताना दिसणार नाही, कधीतरी तुला आयुष्यातून तो एकदा एक्सपिरियन्स येणार, पण तेव्हा तुझी ते झेलाची तयारी असली पाहिजे. तर त्यांनी ते बघितलं आणि तो जो साधू होता ना तो पुन्हा त्या ह्याच्यामध्ये निघून गेला. ते त्यांच्यासाठी तो एकदम अजूनही जेव्हा ते, कारण ती सांगत होती मला की अजून पण तिचे पप्पा जेव्हा त्यांना हा एक्सपिरियन्स सांगतात ना, त्यांच्या डोळ्यातून पाणी म्हणा किंवा त्यांचा एक वेगळाच ऑरा असतो ते सांगताना की मी काहीतरी जगावेगळं बघितलंय. अरे मणिकर्णिका घाटाचा बघ, मी तुला माझा किस्सा सांगतो. मी जेव्हा काशीला गेलो होतो ना, आता माझी सोलो ट्रिप होती. अच्छा. आणि आपण कसं आता सोलो ट्रिपवर जातोय तर आपण थोडं रिसर्च करतो की तिथे कुठे कुठे फिरायचं आहे काय. बरोबर. तर अशीच रिसर्च. आता मला मणिकर्णिका घाटाचं माहित होतं कारण मला या ब्लॅक मॅजिक म्हण किंवा मग याच्यावरती वाचायला भरपूर आवडतं. बरोबर. तर मी म्हटलं मणिकर्णिका घाट तर मला माहिती आहे प्रॉपरली की काय तिथे काय प्रॅक्टिसेस होऊ शकतात असं असं. पण आता कसं असतं, आपण इथून काय अनालाइज करून जातो आणि तिथे जाऊन ऍक्च्युअली काय बघतो, हे खूप म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जमीन आसमानची गोष्ट आहे. जेव्हा मी तिथे गेलो होतो तर फर्स्ट तर माझा एक्सपिरियन्स वाईटच होता. जसं मी माझ्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं भरपूर वेळा की माझा काशीमधला पाऊल ठेवल्याच्या नंतरचे 2-3 तास माझे खूप असे वाईट गेले होते. ओके. त्यानंतर काय झालं, माझा जो रूम होता, जे गेस्ट हाऊस मी केलं होतं ते एकदम मणिकर्णिका घाटापासून 1 मिनिटावरती. म्हणजे घाटापासून तुम्ही आता तिथे कसा पायऱ्या आणि गल्ली म्हणजे बोळे असं आहे, 4 पायऱ्या चढल्यानंतर माझा गेस्ट हाऊस असं समज. माझ्या गॅलरीमधून घाट दिसतोय क्लिअर कट की खाली प्रेत जळतात वगैरे. तर काय झालं होतं, मी पहिल्या दिवस तर माझा म्हणजे जेव्हा मी तिथे गेलो एकदम नॉर्मल होतं. मी बघितलं गॅलरीतूनच की खाली घाट आहे म्हणून, जवळच घाट आहे. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो, मी सगळं आरती वगैरे केली, गंगा आरती वगैरे केली, जेवण वगैरे करून म्हटलं आता थोड्या वेळ आपण घाटावर बसू, कारण आपलं माझी रूम जवळच आहे म्हटलं आणि मी एवढ्या लवकर जाऊन करणार काय. बरोबर. जेव्हा मी तिथे बसलो ना, रात्रीचे 1:30 वाजताची गोष्ट आहे. तर आता तिथे कसं असतं माहिती आहे का, तुला सांगतो, त्या घाटांवरती ना कंटिन्यू प्रेत जळत असतात, कंटिन्यू. म्हणजे मी जेव्हा तिथे बसलो तर माझ्यासमोर 17 प्रेत होते. असे काउंट केले मी की किती आहेत आताच्या याला परिस्थितीला किती आहेत. 17 प्रेत जळत होते. त्यातले असं होतं ना की 4-5 प्रेत असे होते जिथे लोक होते, म्हणजे त्या प्रेतच्या सोबतचे जे असतील घरचे लोक ते असतील तिथे, नातेवाईक तिथे थांबलेले. बाकीचे प्रेत असेच होते फक्त. आणि तिथे जे घाटावर जे लोक काम करतात ना, आता त्यांना सवय झालेली आहे ना एवढ्या वर्षांपासून, ते कंटिन्यू त्यांचं तेच काम आहे की प्रेत जर आला आणि कोणी नसेल नातेवाईक तर ते स्वतःच त्याला जाळतात. तिथे तुला आता एक नॉर्मल स्मशान आणि मणिकर्णिका घाटाची तुला एक कंपॅरिझन सांगतो. आपण एक नॉर्मल स्मशानमध्ये काय करतो की बॉडीला सगळ्यात पहिले खाली झोपवतो आणि त्याच्यावर ते सगळे लाकडं टाकतो, त्याला प्रॉपरली झाकतो बॉडीला. आणि लाकडं एवढे पुरेसे असतात की बॉडी पूर्णपणे जळेस्तोवर ते लाकडं टिकतील, म्हणजे 1-1.5-2 दिवस तरी ती आग जळत राहते. पण मणिकर्णिका घाटाला असं नाही आहे. तिथे 4-5 तास खूप झाले आणि 4-5 तासामध्ये पण असं असतं की 1-2 तासापर्यंत तर कवटी फुटायलाच टाईम लागतो, म्हणून ते 4-5 तास असतं. तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की ती बॉडी पूर्णपणे जळत नाही. तर तेव्हा मी असं पण बघितलं की म्हणजे लिटरली माझ्यासमोर ते घडली होती गोष्ट आणि मी घाबरलो ते बघून की एक बॉडी होती, 7-8 बॉडी सोडून एक बॉडी होती, ती जळत होती, पण त्याची आग ना खूप कमी होती बाकीच्यांपेक्षा. आणि आम्ही बसलो होतो, म्हणजे माझ्या बाजूला तुला सांगतो असे 7-8 अघोरी म्हणजे ते अघोरी असतील किंवा मग प्रॅक्टिसमध्ये असतील त्यांच्या, ते बसलेले होते असे. आणि मी त्यांच्यासोबत बसलो आहे. आणि जेव्हा की ते मला बोलत होते की तू एवढ्या रात्री इथे थांबू नको, तू जा तुझ्या रूमला. मी म्हटलं नाही, म्हटलं माझं असं काही झोपण्याचा इश्यू नाही आहे, मला बसायचं, म्हटलं मला थोडं बघायचं आहे कसं काय असतं. तर ती 7-8 अग्नी सोडून एक जी होती ना, ती खूप अशी शांत झाल्यासारखी होती अग्नी ती, म्हणजे बस आता ती विझेल, फक्त तो कोळसा दिसत होता मला लाल लाल. तर तो माणूस आला, त्याने काय केलं, त्याच्यावरती पाणी टाकलं आणि विझवली ती पूर्ण. आणि नंतर 2 जण आले, त्यांनी असं टोप असतो ना आपला कन्स्ट्रक्शनला आपण यूज करतो तसा टोप आणि फावडा, त्यांनी अख्खं भरलं त्या टोपमध्ये. आणि मला इथून क्लिअरली दिसतंय, कारण एवढा उजेड आहे तिथे, आता सगळीकडे आग जळत आहे म्हटल्यानंतर तिथे उजेड एकदम प्रॉपरली मला सगळं दिसतंय क्लिअर की त्या टोपमध्ये त्याने अख्खा सापळा भरला आहे तो. बरोबर. त्याचे रिब्स दिसत आहेत, त्याचं म्हणजे कवटी दिसते, हात वगैरे सगळं दिसतंय. त्यांनी 2-3 दोनच टोप पकड, 2 टोपमध्ये त्यांनी तो सगळं भरलं आणि पलीकडे जाऊन नदीमध्ये सोडून दिलं. अच्छा. आता तेव्हा हे लोक काय डिस्कस करत होते की तो जळालाच नाही म्हणे पूर्ण अजून,
कारण काय होतं, नॉर्मली जेव्हा एक माणूस पूर्ण म्हणजे एक बॉडी अख्खी जळाल्यानंतर ना त्याचे सगळे पार्ट्स वेगळे होतात. ओके. ते जॉईंट्स जे असतात ना, कळलं हा. म्हणजे असं समज की दोनच जॉईंट आहे. सपोज 2 हाडांमध्ये एक जॉईंट तेवढं राहिलाय. बरोबर. पण तिथे असं होतं ना की त्याची भरपूर जॉईंट्स होते, म्हणजे तो अख्खा मी असं उभा करू शकतो. अख्खा उभा होईल. हा, असं होतं ते. फक्त कवटी वगैरे थोडंसं वेगळं झालेलं होतं. तर ते मला दिसतं की ते त्यांनी भरलेलं आहे. आणि ते लोक बोलत पण आहेत की याने म्हणे बरोबर नाही झालं त्याचं ती क्रिया. मग मी त्याला असं क्युरिओसिटीमध्ये, आता ते माझ्यासोबत बोलत होते म्हणून मी त्यांना विचारलं की जर असं झाल्यावर काय होतं. तर ते इतके इझिली बोलतात, तो मग इथेच फिरताना दिसेल तुला, ये उद्या, नाही तर मग आताच थांब रात्रभर, तुला इथे दिसेल तो माणूस, असे बोलत होते ते. आणि लिटरली म्हणजे असं होतं नाही, आता मी सोलो ट्रिपर आहे, मी सगळं शूट करतोय. बरोबर. म्हणजे का ब्लॉगसाठी म्हण किंवा मग असंच मी स्नॅप टाकतोय. तर ते मला कंटिन्यू बोलत होते की अरे कॅमेरा बंद कर. मग मी 2-3 वेळा टोकल्यानंतर मी त्यांना म्हटलं की का, म्हणजे इथे अलाउड नाही का कॅमेरा यूज करायचा. ते बोलले अरे तुला कॅमेरामध्ये असं काही दिसेल की तू घाबरून जाशील, मोबाईल फेकून देशील पाण्यात. आणि लिटरली हे असं बघितल्यानंतर तर मी घाबरलोच होतो. मी रूमवर गेलो, तिथे मला झोपच लागायला तयार नाही. मी सकाळी 5 वाजेपर्यंत मी जागीच की मी काय बघितलं, म्हणजे एक लिटरली मी सापळा बघितला आहे की ज्याला पाण्यात सोडतायत आणि तिथे ती क्रिया करायला कोणीच नाही. मग जेव्हा, आणि तिथे मग नंतर जो माझा हॉटेलचा होता ओनर वगैरे, त्यांच्याशी पण मी थोडं बोलत होतो, कारण माझं ब्रेकफास्ट वगैरे त्यांच्यासोबतच व्हायचं मोस्टली. एक टाइम म्हटल्यानंतर ते मला बोलायचे की चल आपण सोबतच करू ब्रेकफास्ट. मग त्यांना मी सांगितलं रात्री काय झालं तर ते काय बोलले, तुला जर असं बघायचंच असेल ना तर तू एखाद्या अमावस्याच्या दिवशी ये. आणि बघ, म्हटलं नको, अमावस्या आता 4 दिवसा पहिलेच झाली आहे, मला काय बघायचं नाही आहे. तर मी त्याला असं विचारलं क्युरिओसिटीमध्ये की काय होतं नेमकं अमावस्याला. तर तो काय बोलला, अमावस्याला असं होतं मोस्ट ऑफ द टाईम, आता जी लावारीस बॉडी आहे, तू जसं काल बघितलं की तिला पूर्णपणे जळू पण देत नाही, आणि त्याला ते लोक तेवढं पुरेसा लाकूड वगैरे पण लावत नाही. म्हणजे जर इथे जर एका बॉडीला जर म्हणजे 6 लेअर असतील सपोज लाकडांच्या, तिथे 3च लेअर यूज करतात, म्हणजे 50% लाकूड. ओके. आणि तो लाकूड लगेच जळून राख होऊन जातो, बॉडीला ते बॉडी पूर्ण गळत नाही वगैरे. तर तो बोलला आम्ही अशा प्रॅक्टिस, आता आम्ही इथेच राहिलोय. तो जो माणूस होता त्याचं वय 70 वर्ष होतं. तो बोलला की मी लहानपणापासून मी इथेच राहतोय याच जागेवर, हे माझंच घर आहे अख्खं, खाली घर आहे, मी वरते हे गेस्ट हाऊस बनवलंय. मी तिथे एवढ्या वर्षांमध्ये इतक्या प्रॅक्टिस बघितल्या आहेत. तर त्यातली त्यांनी एक प्रॅक्टिस मला सांगितली की एक अशीच एक प्रेत होतं. आणि आता नॉर्मल अघोरी कशा असतात, आता ते तुला माहिती आहे त्यांचा पेहराव वगैरे, एक वेगळाच अघोरी आला होता. आता जे ते भस्म लावतात ना पांढऱ्या कलरचं, त्या अघोरीच्या चेहऱ्यावरती पूर्ण काळ्या कलरचं लागलेलं होतं. अच्छा. म्हणजे काळी राख लावली होती, पूर्ण ब्लॅक फेस होता त्याचा. आणि त्याने टिक्का वगैरे होता लावला, हात वगैरे पूर्ण असे त्याच्यामध्ये कोट केलेले होते. तर असा एक आला होता आणि हे लोक तिथेच फिरत होते त्या टाइमला. आणि ही अशी एक असेल 20 वर्ष जुनी गोष्ट आहे. बरोबर. तर तो मला बोलला की आम्ही असं बघितलं की आता तिथे काय होतं माहिती आहे का, आपल्या इथे कसं बॉडीला अख्खं झाकतात त्या लाकडांमध्ये, तिथे तसं नाही करत. मोस्ट ऑफ द टाइम तुला असं जाणवेल की पाय उघडेच आहेत आणि तुला ते पाय जळताना दिसतात, त्याच्यावरचं जे कातळ असतं ना तसं वितळून पळताना दिसतं खाली. तर असं खूप वेळा होतं की पाय उघडे आहेत किंवा मग डोकं अर्धवटच उघडं आहे. तर तो बोलला की हे लोक तिथे बसून असतात, ते कंटिन्यू बघतात की काय सुरू आहे. अनायशा त्या बॉडीची जेव्हा कवटी तुटली, वेगळी झाली, तर ती अशी खाली पडली. ओके. त्या राखमधून अशी खाली पडली. तर हा पर्सन तिथे गेला, त्याने ती कवटी उचलली, त्या याच्यात ठेवलं पोटलीमध्ये. आणि आता कसं आहे माहिती आहे का, त्या गंगेला ना पलीकडच्या साईडला पण असं मध्ये बेटसारखं छोटंसं आहे. ओके. तो तिकडे गेला त्याची बोट घेऊन. आणि हे लोक बोलतात की यांनी बघितलंय त्याला, जेव्हा यांनी त्याला एक्सप्लोअर केलं तर तो ती कवटी उघडून त्याच्या आतमध्ये जे काही होतं ना ते सगळं खात होता. आणि असं बोलतात की ते खाल्ल्याने त्यांची पॉवर्स वाढते ब्लॅक मॅजिकची. म्हणजे ते कोणाला पण वशीकरण करू शकतात, कोणाला, म्हणजे ते जर तुला एक गोष्ट बोलले तर ती तुझ्यासोबत होणारच. या सगळ्या गोष्टी होतात आणि हे अजूनही तिथे प्रॅक्टिसमध्ये हे करतातच. कसं म्हणजे की तिथे कवटी फोडून एखाद्या आतमधला मेंदू खाणं. हां, ते त्यासाठी ते फिरतच असतात. आणि हे मोस्टली अमावस्याला वगैरे तर ते तिथे भरपूर होतच. बरोबर. कारण ते बोलतात की मून एनर्जी जेवढी कमी राहील तेवढी जास्त इथली जी आपली ही असते पॅरानॉर्मल एनर्जी असते ना, सॅटॅनिक एनर्जीज या वाढतात मून एनर्जी कमी असल्यावर. बरोबर. म्हणून अमावस्याचा दिवस किंवा मग अमावस्याच्या पहिले 1-2 दिवस, अमावस्याच्या नंतर 1-2 दिवस हे त्यांच्यासाठी तो 4-5 दिवसाचा जो असतो ना, डार्कनेस इज इक्वल टू निगेटिव्हिटी. सो ते आलंच. आणि हे जे लोक प्रॅक्टिस करतात सॅटॅनिक, हे त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येतातच. बरोबर. कारण असाच एक इन्फ्लुएन्स होऊन तुला माहित असेल बुरारीचा केस झाला होता. बापरे. ती म्हणतात ना असं
नॅशनली सेलिब्रेटेड केस आहे ती. म्हणजे असं झालंय की ती एक केस तिकडे झाली, पण प्रत्येक राज्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट पडलाय, प्रत्येक ठिकाणी ते एक्सप्लोर केलं गेलंय, प्रत्येकाने त्याच्यावर म्हणतात ना कॉन्स्पिरसी थिअरी लिहिली आहे. कॉन्स्पिरसी थिअरी, मी जेवढ्या थिअरीज वाचल्या ना, आता मी तुला सांगेल, मी ऑन कॅमेरा नाही सांगत, ती जागा मला माहिती आहे. कुठची? जिथे तो पर्सन जो त्यांच्या घरातला गेला होता ना, ज्याला त्याचे वडील दिसायचे, बरोबर, तो पर्सन मोठा मुलगा ललित, तो त्या ज्या जागेवर गेला होता ना, जिथे म्हणजे आता काय बोलतो आपण, तिथे गेल्यानंतर त्याला ती सगळ्या निगेटिव्ह वाईब्स आल्या आणि तो शिकला की काय करायचं आहे. आणि ज्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन त्याने त्या 11 लोकांचा जीव घेतला ना, ती प्लेस सुद्धा माहिती आहे मला. नक्की सांग मला, ऑफ कॅमेरा सांगतो तुला मी. म्हणजे ती जागा आता काय झालंय की पोलिसांनी आणि तिथल्या हायकोर्टने वगैरे त्या जागेवरती बंदी टाकली आहे पूर्णपणे. तिथे कोणाला प्रॅक्टिस पण करू देत नाही, पण ती एक जागा आहे आणि खूप जास्त म्हणजे आता आधीच्या लोकांना तरी ती माहिती आहे जागा. बरोबर. कारण 11 लोकांची मास सुसाईड ही गोष्ट जेव्हा अशा वेने परत फिरते, जसं तेच ब्रँडन गोन्साल्विस मर्डरची जी केस झाली, आता ती पण वाटताना मर्डर वाटतोय, पण ती फिरली शेवटी अशा सुपरनॅचरल किंवा सॅटॅनिक प्रॅक्टिसेसकडे. सेम गोज विथ बुरारी. दिसताना ती सुसाईड हे दिसते, बट वेन इट गोज इन डीप तेव्हा ते कळतंय की इट्स समथिंग रिलेटेड टू ब्लॅक मॅजिक, समथिंग रिलेटेड टू सॅटॅनिक पॉवर, किंवा ते असतं ना की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. सो ते तशा हिशोबाने त्या गोष्टी आहेत. तेच आता जसं आपण मणिकर्णिका घाटामध्ये बोललो की एखादी बॉडी जेव्हा जळते किंवा ती अर्धवट जळते, पूर्ण जळते, जे काय असेल ते, त्याच्यातून जेव्हा सोल बाहेर पडतो तेव्हा त्या सोलचं काय होतं, किंवा असं म्हणतात ना की कोणी व्यक्ती गेला, जर तो सुखासुखी गेला म्हणजे त्याचं आयुष्य संपलं, ॲक्च्युअल पृथ्वीचं आयुष्य संपलं आणि तो गेला, तर दॅट्स फाईन. तो पुढे जाऊन जे काय त्याची आफ्टर लाईफ असेल तेच. पण आता जर एखादा व्यक्ती जगणार आहे 60 वर्ष, दॅट्स द फॅक्ट, त्याचे लिहिलं गेलंय 60 वर्ष, आणि 40व्या वर्षी समथिंग अनफॉर्च्युनेट डेथ त्याला आली, कोणी त्याला मारलं, तो कसा अचानक मेला, काय जण जागच्या जागी असं अटॅक वगैरे येऊन मरतात, सुसाईड पण करतात. हां, पण त्याची बॉडी तिकडे मेली, सोल तर राहिलाय. मग अशा वेळेला त्या सोलचं काय होतं, तर एक टर्म वापरली जाते आपल्यामध्ये, ॲस्ट्रल ट्रॅव्हल. सो ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे काय, तर बेसिकली तुझा सोल फिरतोय, तुझा ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे तुझी बॉडी जिवंत ठेवून किंवा तुझ्या बॉडीला एका हायबरनेशन म्हणतात ना फेजमध्ये पाठवून तुझ्या सोलला ट्रॅव्हल करवणं, टू लाईक गेन सम मोटिव्ह. तर तसं एक आहे. म्हणजे माझी एक जवळची व्यक्ती आहे, मी ऑफकोर्स नाव नाही घेणार, बट त्या व्यक्तीकडनं मला ही गोष्ट आली आणि तिच्या त्या गोष्टीवर मला विश्वास आहे. कारण कसं आहे, असं पण नाही की ती व्यक्ती कधी मोठी आहे की त्यामुळे स्टोरी रचवून सांगेल. शी इज अ यंगर गर्ल, छोटी मुलगी आहे, पण तिने तिच्यासोबत जे तिला एक्सपिरियन्सेस आलेले आहेत किंवा तिने तिच्या पॅरेंट्सच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर ज्या गोष्टी केल्या आहेत ना, त्या तिने मला सांगितल्या आहेत. तर झालेलं असं की तिला ना, म्हणजे तिच्या मॉमला पण असं हे होतं, काय म्हणतात ते, एक अशा टाईपचा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण अशा टाईपचे एक्सपिरियन्सेस होते, डेजावू टाईपचे, की तिच्या मम्मीला असं वाटायचं की घरामध्ये ना आहोत आम्ही 3 माणसं आहोत, तिघांची आमची फॅमिली आहे, पण घरामध्ये अजून कोणतरी आहे जे फिरतंय. बरं, असं नाही की त्याच घरामध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक जागेमध्ये, तर नाही, पूर्ण घरामध्ये असं वाटतंय की कोणतरी फिरतंय, वावरतंय, बरं त्रास देत नाहीये, पण आहे कोणतरी आहे एक्स्ट्रा घरामध्ये. तर ते मम्मीने स्टार्टिंगला थोडंफार इग्नोर केलं, बट नंतर जेव्हा ती गोष्ट प्रॉपर ते सायकोथेरपिस्ट वगैरे असतात ना, त्यांच्याकडनं जेव्हा ती गोष्ट हे केली गेली, काय म्हणते, कन्सल्ट केली गेली, तेव्हा त्यांच्याकडनं पण ह्या गोष्टीचा रेफर देण्यात आला की काकीच्या, म्हणजे त्या ज्या काकी होत्या त्यांच्या वडिलांचा सोल घरामध्ये वावरतोय. का, तर त्यांना त्यांच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत, म्हणजे बेसिकली शेअर करायच्या आहेत त्यांना, असं काही त्रास नाही, काय नाही, बस बोलायचे. तर त्यावेळी काकीना त्या हायबर्नेशन स्टेजमध्ये टाकण्यात आलेलं, त्यांच्यावर ते ॲस्ट्रल ट्रॅव्हलची प्रॅक्टिस करण्यात आली आणि त्यांचं ते झालं. तिकडे तो किस्सा काकींपुरता संपला, की त्यांनी त्यांच्या वडिलांशी जे काय होतं ते त्यांचं डिस्कशन झालं आणि त्यांच्या वडिलांना एक म्हणतात ना शांतपणे मुक्ती मिळाली वगैरे. पण ती गोष्ट आता जेव्हा त्यांच्या मुलीवरती आली तेव्हा तो विषय असा झाला की तिला ह्या गोष्टीविषयी काही माहिती नव्हतं, कारण ऑफकोर्स कोणी आपल्या मुलांना पहिलं असं काही गोष्ट सांगणार नाही जर ती मुलं लहान असतील तर. सो काकींनी पण असं काय सांगितलेलं नव्हतं. तर तिला ना, आणि ती कसं माहिती बघ, ती लहान आहे आणि फॅमिली ओरिएंटेड पर्सन असल्यामुळे जास्त कशा दुनियादारीशी संबंध येणं वगैरे अशा गोष्टींशी तिचा काही फारसा संबंध नाही आहे. सो प्युअर सोल जे आपण म्हणतो तशा टाईपची ती व्यक्ती आहे. सो ती ना घरामध्ये वावरताना वगैरे तिला सारखं असं वाटतंय की जाताना घरामध्ये कोणतरी आहे, आपल्या कोणतरी मागून फिरतंय, कोणतरी सोबत आहे, काहीतरी असं मध्ये रात्री स्वप्नामध्ये काहीतरी असं एक अनइमॅजिनरी गोष्टी दिसणं, जाणवणं असं.
तिने सुरुवातीला तिने पण सेम इग्नोर केलं. तिला असं वाटलं की मे बी आपल्या दिवसाच्या स्ट्रेसमुळे किंवा मी उगाच ओव्हर थिंक करत असेल त्यामुळे होत असेल. पण खूप जास्त झाल्यावर तिने सेम गोष्ट मम्मीला सांगितली, मम्मी पप्पांना सांगितली की मम्मी पप्पा असं सीन होतोय, असं झालंय थोडं. तर काकीने ते पटकन रिकलेक्ट झालं कारण त्याच्यासोबत सेम गोष्ट झालेली. सो त्यांनी जरा पण वेळ नाही लावला. त्यावेळी त्यांना रेफर केलेलं होतं ते जे सायकोथेरपिस्ट जे होते त्यांना सेम त्यांनी बोलवून घेतलं परत की सर असं अशी एक गोष्ट, आता माझ्या मुलीला पण ते होते, त्यावेळी तर माझ्या वडिलांची गोष्ट होती, ती गोष्ट होऊन गेली, आता माझ्या मुलीवर ते का आलंय. तर ते बोलले की बघा काय काय वेळा ह्या ज्या पॉवर्स असतात किंवा ही जी एक एबिलिटी असते ती जेनेटिकली पण ट्रान्सफर होऊ शकते. कारण कसं आहे ना, तुझ्या जीन्स असतात ना शेवटी. तर मग तेच मग त्यावेळी काय झालं की त्यांनी त्यांच्याशी कन्सल्ट केलं. मग सेम त्यांनी तिला झोपवलं, तिला सांगितलं, तिला सगळं एक्सप्लेन केलं की बघ तुझ्या मम्मीसोबत आधी असं असं झालेलं आहे, ही गोष्ट होती, त्यावेळी आम्ही असं असं केलं, आता तुझ्यासोबत आम्ही ते करणार आहोत, तुझे मम्मी पप्पा आजूबाजूला असणार आहेत, सो डोंट वरी, जस्ट बी रिलॅक्स. आणि स्वतःचं म्हणतात ना काहीच नाही आहे, तुझी बॉडी नाहीच आहे, अशा सिम्पल फेजमध्ये झोपून जा आणि मी जे इन्स्ट्रक्ट करतोय ते फक्त ऐकत राहा, कान उघड. म्हणजे तू आता त्या फेजला असणार जिकडे तुझे फक्त कान चालू असणार आहेत, बाकी सगळं नील असणार आहे. आणि अरे असं असतं बघ, कोणत्या पण परिस्थितीमध्ये जर आपण असो ना तर फक्त एकच सेन्सरी ऑर्गन आपला सुरू असतो, ते असतात आपले कान. बरोबर आहे. तू झोपलेला जरी असला ना तर फक्त तुझे कानच ऍक्टिव्ह असतात. तुझं मेंटल स्ट्रेंथ किती आहे ना त्याच्यावर ठरतं की तू झोपेमध्ये पण गोष्टी ऐकतोयस की नाही. सो तिला ते सगळे सांगितलं. अगदी कशी लहान असल्यामुळे ना तिला काही गोष्टी डिटेलमध्ये सांगाव्या लागत होत्या की हे असं असणार आहे, तसं असणार आहे, जे काही. बरं तिला झोपवलं, तिला सांगितलं की ओके आता हे. मग त्यांनी तिला त्या हळूहळू ते हायबरनेट करत 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 त्या फेजमध्ये आणलं की जिकडे तिला कळलं की बाबा आता जिथे ही आहे ती फक्त माझी बॉडी आहे, माझा सोल आता फिरतोय. आणि मग ती बोलायला लागली. म्हणजे ती ज्या गोष्टी बोलत होती की असं आहे तसं आहे, की मी आता इकडनं निघाली आहे, मी उठली आहे. ते हॉलमध्ये चाललेलं आणि घर आहे 2 BHK, एक बेडरूम, हॉल, या साईडला एक बेडरूम आणि किचन, असं ते एक स्ट्रक्चर आहे. सो तिकडनं ते उठलं की आता मी चालले आहे इकडे. ते बोलतात ठीक आहे, ते काम कर, पूर्ण घरात फिर शांतपणे, बघ काय काय दिसतंय, काय काय जाणवतंय. ती गेली किचनमध्ये गेली, किचन इज नॉर्मल, काही प्रॉब्लेम नाही आहे. एका बेडरूममध्ये गेली, ते नॉर्मल आहे, ते प्रॉब्लेम नाही. वॉशरूम सगळं बघितलं. शेवटच्या बेडरूममध्ये आली. शेवटच्या बेडरूमच्या डोरवर जशी ती येऊन उभी राहिली ना, तिला समोर काही दिसत नाही, पूर्ण ब्लॅकआउट आहे. म्हणजे बेडरूम पण असं आहे की आता जर पाया खाली टाकलं ना तर खाली पडीन कशा माहिती, ब्लॅकआउटमध्ये निघून जाईल खाली आतमध्ये, ब्लॅक होल कसा असतो तशा टाईपचं. मग ती घाबरली. ती बोलते की तिला तिच्या ह्याच्यात शिवरिंग होतं अंगाचं, त्यावरून त्यांना कळलं की काहीतरी झालं. त्यांनी ते विचारलं काय झालं सांग. ती बोलली की असं असं आहे, ब्लॅकआउट आहे पूर्ण, मला भीती वाटते, मी स्टेप पुढे टाकलं तर काय होईल माहिती नाही. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की काळजी करू नकोस, जसं इंटरनेटवर बफरिंग, जसं नेटवर्क लूज झाल्यामुळे जर बफरिंग जसं स्लो होतं आणि इमेज हळूहळू जनरेट होते, इट्स लाईक दॅट ओनली. तू हळूहळू स्टेप इन करायचा प्रयत्न कर, तुझ्या स्टेपनुसार तुला चित्र क्लिअर होत जाणार. कदाचित तिकडे अशी एक पॉवर असेल की जे तुझ्यासमोर चित्र येऊ देत नसेल. ओके. तर तिने सेम त्यांचं ऐकलं, तिने हळूहळू स्टेप टाकायला. ती बोलते की हो, जशी जशी मी स्टेप टाकायला सुरुवात करते पिक्चर जनरेट होत आहेत. म्हणजे बेसिकली तिचा जो बेडरूम आहे तो तिला दिसायला लागलेला, जो ओरिजिनल बेडरूम आहे तो, टाईल्स वाईज आणि भिंत वगैरे वगैरे. आणि ते पूर्ण जेव्हा जनरेट झालं ना तेव्हा तिला दिसायला लागलं की एक सिलाउट आहे ब्लॅक कलरचा, मोठा उंच, असा एजेड पर्सन कसा असतो, चांगला 6-7 फुटाचा धष्टपुष्ट माणूस कसा असेल तशा टाईपचा एक ब्लॅक कलरचा सिलाउट तिला दिसत होता. आणि ती सांगते की असं असं आहे, मला एक सिलाउट दिसतोय वगैरे वगैरे. तर ते बोलले ठीक आहे, म्हणजे काहीतरी आहे आजूबाजूला, इकडे तुझ्या काहीतरी एक सोल आहे, शांतपणे तिकडे बस आणि त्या सिलाउटकडे एवढ्या कॉन्सन्ट्रेटली बघ ना की ते चित्र तुझ्यासमोर क्लिअर होत गेलं पाहिजे काय. आणि ते तिने करायला सुरुवात केली की बघते बघते बघते, तसं तसं ते चित्र क्लिअर व्हायला लागलं. आणि ती थोडीशी हे झाली, शिवा झाली. बोलते इथे एक खूप असे एजेड आजोबा आहेत जे असे हाईटने उंच आहेत, पण ते माझ्याकडे रागाने बघतायत, असे उंच असे उभे आहेत आणि रागाने बघतात माझ्याकडे. बोलतात घाबरू नकोस, त्यांना जर खरंच तुझ्यावर राग असता, तुला काही प्रॉब्लेम करायचा असता, ते आतापर्यंत करून झाले असते. त्यांना तुझ्याकडनं काहीतरी हवं असणार, पण ते पहिलं तुला टेस्ट करतायत, त्यामुळे ते कदाचित तुझ्याकडे रागाने बघत असतील. शांत राहा, शांतपणे फक्त त्यांच्याकडे बघत राहा. आणि ती कसं लहान मुलं असल्यामुळे कसं माहिती त्यांच्याकडे तो ऑलरेडी तो इनोसन्स असतो काही गोष्टींमध्ये. तर ती बोलत होती की मग तिने हे केलं की हां मी त्यांच्याकडे बघते वगैरे वगैरे. जसं त्याने ते केलं ना तसं ते हळूहळू काम झाले. त्याने विचारलं, त्यांनी तिला सांगितलं की त्याने विचार की कोण आहात तुम्ही.
तिने विचारलं की कोण आहात तुम्ही, तर ते काय बोलले नाहीत. ते बोलले तुम्हाला काही, तिने विचार की तुम्हाला काही खायला हवं आहे का, तिला काही खायला हवं आहे का, आणि फक्त मान डोलावली. एक काम कर, जा आणि आता हे मला एक्झॅक्ट थोडं मी यात कन्फ्यूज आहे की तिने त्यावेळी जाऊन किचनमधून काही बनवून आणायला सांगितलं की असं काहीतरी, पण एक अशी गोष्ट झाली की त्यांच्यापर्यंत काहीतरी खाणं पोचव. तर बेसिकली त्यांनी सांगितलं तिला की एक प्लेट घे, त्यामध्ये भात वगैरे ह्या गोष्टी, ते जे काय आपलं जेवण असतं बेसिक ना, ते घे आणि त्या खिडकीजवळ नेऊन ठेवून दे. ते नेऊन ठेवून दे आणि त्यानंतर दरवाजा बंद कर आणि बाहेर ये. ते केलं तिने, दरवाजा बंद वगैरे केला आणि ती बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर एक 5 मिनिटाचा वेळ गेला. नंतर बोले काम कर, आता डोर उघड, परत आतमध्ये जा. डोर उघडलं, ती परत आतमध्ये गेली. तेव्हा ते आजोबा तिकडे नव्हते. ती बोलली की अहो आता आजोबा नाही आहेत आतमध्ये म्हणून. ते बोलली एक काम कर, पुन्हा परत घरभर फिर, शोध नेमकं काय, म्हणजे परत कुठे अजून कुठे आहेत का. फिरली पुन्हा घर आणि ती दुसऱ्यावाल्या बेडरूममध्ये आली, जे तिने पहिलं चेक केलेलं, जिकडे काही नव्हतं. तिकडे ती परत आली तर तिकडे विंडोकडे ते आजोबा उभे होते. ते बोलले ते आजोबा तिकडे उभे आहेत. जा, त्यांना विचार तुम्ही कसे आहात, काय तुम्हाला काय हवं आहे वगैरे. ती गेली, पण तिने काही बोलायच्या आतच ना त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिकडे एक विंडो होती जी ईस्ट साईडला ओपन होती, म्हणजे प्रॉपर लार्ज विंडो होती, मस्त जशी लॉंग वॉल विंडो असते ना मोठीच्या मोठी, तशीवाली विंडो, की जिकडनं ते एक कॉर्नर आहे त्या घरात, म्हणजे एक विंडोचा थोडासा आतला भाग आहे कॉर्नरचा. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते त्या कॉर्नरमधून स्ट्रेट असे पास, म्हणजे सोल कशी पास होऊन जाते पटकन, तशा त्या विंडोमधून बाहेर निघून गेले आणि तिने सांगितलं की असं असं झालं म्हणून. ठीक आहे, त्यांना त्यांच्या हिशोबाने, कदाचित आतापर्यंत असं दिसतंय की त्यांना त्यांच्या हिशोबाने मुक्ती मिळालेली आहे. एक काम कर, पुन्हा ये, शांतपणे जिकडे झोपली होतीस तिकडे झोप, मी तुला पुढचं सांगेन म्हणून. ती येऊन झोपली आणि सांगितलेलं की असं, मी तिला थोडा वेळ शांत झोपू दिलं तिकडे, आणि ही लोक बेडरूममध्ये आले आणि त्यांना सांगितलं की कदाचित तुमच्या मुलीचं पण आपला हा राक्षसगण आहे, तर त्यामुळे तिला कोणता त्रास तर नाही झालाय, पण कदाचित असं, म्हणजे ना एक मूवी बघितलेला मी आपला मे बी गोलमाल रिटर्न्स का कुठचा माहिती, अजय देवगणचा जो लेटेस्टवाला जो मूवी होता तो, त्यामध्ये तब्बूचं जे कॅरेक्टर घेतलेलं की जी स्पिरिटला हेल्प करायची, त्यांचे मार्ग मोकळे करून देण्यासाठी. सो काइंड ऑफ ते एक तशाच मोटिवेशनमधून घेतलेलं होतं की राक्षसगणवाल्या जे व्यक्ती असतात ना, अशा बऱ्याचशा मूवीजमध्ये अशा कॅरेक्टर वापरलेले आहे की ज्यांनी आत्म्याला मुक्ती मिळवून दिलेली आहे वगैरे वगैरे. इन्सिडियस मध्ये पण हा सीन होतो ना, की मी नाही पाहिलंय तो, पण मग म्हणजे आपल्या मराठी हिंदीमध्ये पण बरेचसे असे मूवीज आहेत की ज्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर मग तसंच मग त्यांनी काकीनं तेच समजवलं की कदाचित ना असं असू शकतं. आता ती लहान आहे म्हणून आपण तिच्यावर बर्डन टाकायला नको या गोष्टींविषयी, पण तुम्ही जसं जसं पुढे वेळ जाईल तसं तसं तिला या गोष्टींचा ना थोडा एक असं इंट्युशन्स देत राहा की कदाचित तुझ्यासोबत अशा काही गोष्टी होऊ शकतात. तर तसं काही झालं तर काय करायचं हे तुलाही माहिती असलं पाहिजे, कारण ह्या प्रॅक्टिसेस जोपर्यंत तू स्वतः प्रॅक्टिस नाही करत तोपर्यंत तू एकट्याने नाही करू शकत. तुला कोण ना कोणतरी एक म्हणतात ना हँडलर लागतो. जर तू एकदम तू झालास एकदम असं चांगल्या लेवलचं आहे तर मग तू स्वतः पण ती गोष्ट करू शकतोस. सो मग ते तिला समजवलं वगैरे. तर म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी एक ऍक्च्युली खूप वेगळी होती, कारण माझं असं आहे की एकदम फॅमिलियर असल्यामुळे ना मला ते मी रिलेट केलं, म्हटलं अरे बापरे असं झालं वगैरे. तर मग ऍक्च्युली एवढ्या गोष्टी आहेत ॲस्ट्रल ट्रॅव्हल्स आणि या सगळ्या वगैरे. हे सगळे कन्सेप्ट तर आधीपासूनच आहेत, फक्त काय झालं नावं वेगळी दिलीत आणि आता येत आहेत आपल्या समोर. आता जसं इंग्लिश नाव आहे, तर आधी लोक म्हणजे आता आधी मंक्स पण करायचे, तसं ॲस्ट्रल ट्रॅव्हल करायचे ना. ते आपण जसं म्हणतो की ते लोक काय बोलतात त्याला, असं एक टाइमचा लूप असतो बघ, टाइम ट्रॅव्हल टाईप म्हणू शकतो, किंवा मग एका लूप मध्ये म्हणजे ते आज इथे आहेत डायमेन्शन्स, वेगवेगळ्या डायमेन्शन्स, दुसऱ्या क्षणाला ते दुसरीकडे जातील, प्रकट होतील असे. आता एखादा सपोज कोणाचा गुरु आहे तर आपण म्हणतो ना गुरु दीक्षा द्यायला आला तिथे, एकदम त्याच्यासमोर प्रकट झाला, ते त्याच प्रकारे आहे. कारण आपल्या ना ऍक्च्युली सुपरनॅचरल म्हण किंवा पॅरानॉर्मल ह्या गोष्टी आपल्या इतिहासाशी किंवा आपल्या पुराणाशी इतक्या जोडल्या गेलेल्या आहेत ना की प्रत्येक गोष्टीचा तिकडे काही ना काहीतरी अर्थ निघतो. मणिकर्णिकाचं आता स्मशान म्हणून ओळख आहे, पण त्याला एक इतिहास वेगळाच आहे ना, की महादेवाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्या गोष्टीशी, त्यांच्या शापामुळे आज ती गोष्ट तशी आहे. पुढे ब्लॅक मॅजिक्स वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. ब्लॅक मॅजिक तर प्रत्येक, तुला सांगतो प्रत्येक स्मशानात ब्लॅक मॅजिक होतात. आता हे जे नवीन बांधलेले स्मशान हे वेगळे आहेत, जे एकदमच जुने आहेत, बिलकुल नदीच्या काठी जे स्मशान आहेत तिथे कोणी बघायला नसतं. इथे कसं आता कोणाच्या तरी नावावरती स्मशान आहे, कोणाच्या तरी स्मरणात आपण एखादं स्मशान कोणी बनवलं, तिथे कमिटी असते बघायला.
तिथे वॉचमॅन पण असतो. मोस्ट ऑफ द टाइम स्मशानाला काहीच नसतं ना. बरोबर बरोबर. मग तिथून जाताना पण आपल्याला असं जाणवतं की काहीतरी निगेटिव्ह आहे असं. आणि त्यात पण कसं आहे ना, ब्लॅक मॅजिक म्हण किंवा कुठच्याही गोष्टी, ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस वाईटासोबत चांगल्या गोष्टीसाठी पण केल्या जातात ना. जसं तर आपण कोकणी माणसांचं एक बघितलंय की ती लोक करणी वगैरे या गोष्टी करतात, पण प्रत्येक वेळी वाईटासाठीच करतात असं नाहीये. चांगल्यासाठी करतात, एखाद्याचं भलं करून येण्यासाठी त्यासाठी करतात, वाईटासाठीही करतात. सो तुम्ही एखादी गोष्ट कशी वापरतात ना, तर त्यावर डिपेंड आहे. म्हणजे आता बघ, अघोरी किंवा हे करणी वगैरे ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आपण परत जेव्हा आपण भेटू तेव्हा ह्या गोष्टीविषयी बोलू हवं तर चालेल. पण कारण आता ऑलरेडी हा पॉडकास्ट पण एवढा आता मोठा झालेलाच आहे, कारण हे परत वेगळ्या ह्याच्यामध्ये घुसवायला नको. पण ह्याविषयी आपण नक्कीच बोलू. चालेल ना, नक्कीच. छान वाटलं तुला भेटून. आणि तुला कसं वाटलं, म्हणजे सेटअप वगैरे कसं आहे? अरे नाही, खरंच सगळं छान आहे. म्हणजे खरंच मस्त आहे. कारण मी तुला जसं म्हटलं की स्टोरी टेलिंग ही माझी आवड आहे, पण आतापर्यंत कधी, आता मी हल्लीच मला स्टार्ट केलं ऑन कॅमेरा करण्यासाठी पण, बट आधीपासून जी इच्छा होती ना की अरे आपण समोर भेटल्यावर इतक्या स्टोरी सांगतो, पण त्या ऍक्च्युली इतक्या लोकांपर्यंत जर पोहोचवता येत असतील ना तर काय वाईट आहे ना. अशा ह्याच्यासाठी जर आता तुझं असं शैतान स्टोरीचा प्लॅटफॉर्म आहे, तसे आता आजकाल बरेचसे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत ना. असे जर होत राहिले ना तर ऍक्च्युली एक स्टोरी टेलिंग पुन्हा एक म्हणतात ना नव्याने जागृत होऊ शकते. जसं आधी कथाकथन स्पर्धा व्हायच्या, आता स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन्स होऊ शकतात ऑनलाईन व्हर्च्युअली. सो इट्स रिअली अ गुड प्लॅटफॉर्म फॉर इट. नाही, त्यासाठीच म्हणजे आमची पण आता तीच एक हे आहे की आम्हाला पण असं कम्युनिटी तयार करायची, बरोबर, ज्याच्यामध्ये हॉरर निश मध्ये इंटरेस्ट असलेले लोक जास्त इन्व्हॉल्व्ह होतील आणि एक कम्युनिटी बिल्ड झाली तर मग ऑब्व्हियसली कधीही चांगलं ना. तर चालेल. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघत आले असणार तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्हाला या पॉडकास्टमध्ये कुठला पार्ट जास्त चांगला वाटला, तुमच्याकडे काही स्टोरीज असतील त्या तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगू शकता. तुम्हाला जर आमच्या पॉडकास्टवरती फीचर व्हायचं असेल तर मी एक गुगल फॉर्मची लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही फिल करा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आणि शैतान स्टोरीजला बघत राहा. थँक्यू.